हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे माझ्या माहेरचा तिसरा दिवस आणि आम्ही चाललो होतो आमच्या मामीच्या दशक्रिया विधीला. तर प्रवारा संगम या ठिकाणी दशक्रिया विधी होता. तर तिथला व्हिडिओ मी काही शूट वगैरे केला नाही, कारण तिथे भरपूर सारी गर्दी होती आणि काहीच मला काढताच आलं नाही. तर सकाळचे 7 वाजले होते. तर तिथून आम्ही दशक्रिया विधी आटपून मग तिथून आम्हाला जायचं होतं देवगड या ठिकाणी, कारण रोडलाच देवगड आहे. तर तिकडे जाणार होतो. तर आजचा व्हिडिओ 2 दिवसाचा आहे. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये छान छान असं कपड्यांची शॉपिंग वगैरे केलेली आहे मी. ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे व्हिडिओमध्ये. आणि काय काय शॉपिंग केली आहे तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघू शकता, हे बघा आता हे आहे देवगड आणि देवगडच्या ते प्रवेशद्वारामधून आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे. खूप स्वच्छ आणि सुंदर असा परिसर आहे. पण बाकीचा व्हिडिओ काहीच मला शूट करता आला नाही. मंदिरात आतमध्ये मी कुठलेच व्हिडिओ काढले नाही, कारण खूप ऊन होतं आणि 12:30-1 वाजले होते आम्हाला त्या ठिकाणी जाण्यासाठी. तर बघू शकता या ठिकाणी सुंदर असा खूप छान परिसर आहे, स्वच्छता भरपूर आहे. नगर संभाजीनगर आणि अहिल्यानगर या हायवेवरच हे मंदिर आहे. तर खूप छान असं मंदिर आहे. तर तुम्ही नक्की एकदा इथे जाऊन भेट द्या. तर आम्ही या ठिकाणी साईडला गाडी लावली आणि खूप ऊन होतं, त्यामुळे काहीच व्हिडिओ वगैरे शूट केला नाही. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं, त्या ठिकाणी गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि मग दर्शन घेऊन पुन्हा मी आमच्या घरी आले, आईच्या घरी. तर या ठिकाणी बघा थोडासा आराम केला, थोडा येऊन, कारण भरपूर ऊन होतं. आता आम्हाला जायचं होतं पुन्हा. तर या ठिकाणी मी कैऱ्या गोळा करत आहे. तर या सगळ्या पाडाला लागलेल्या कैऱ्या होत्या. अगोदर पूर्ण एक टोकर भरून, पूर्ण एक हे होतं भांडं, ते पूर्ण भरून कैऱ्या सगळ्या काढून घेतल्या आणि पुन्हा मग बाकीच्या मी पिशवीत भरत होते. तर भरपूर साऱ्या कैऱ्या होत्या आणि त्या ठिकाणी जर आईवडील राहतात माझ्या शेतामध्ये, तर ते शेताचा पण व्हिडिओ काही मी जास्त काढला नाही, कारण त्या साईडला भरपूर ऊन आहे, त्यामुळे व्हिडिओ काढण्याचं असं म्हणजे मूडच होत नव्हतं व्हिडिओ काढायला. बघू शकता या ठिकाणी एवढं गच्च भरून अशा ह्या पाडाच्या कैऱ्या काढलेल्या आहेत आणि पिशवीत काही आहेत. तर ह्या सगळ्या मिळून एक पूर्ण पिशवी भरून झालेल्या आहेत. आणि ज्या जास्त पिकलेल्या आहेत या 5-6 कैऱ्या त्या साईडला ठेवलेल्या आहेत मी. तर अशा पद्धतीने पाडाच्या कैऱ्या गोळा केल्या आणि पुन्हा मग आम्ही शेवगावला आलो. तर या ठिकाणी माझे भाऊ राहतात, तर या ठिकाणी आलेले आहे मी. तर आल्यावर मग चहा वगैरे घेतला आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ सकाळचा. तर या ठिकाणी छान अशी देवपूजा वगैरे झाली आणि मग नाश्त्याची तयारी चालू होती. तर माझी जस्ट आंघोळ वगैरे झाली होती आणि मी बसलीच होती चहा वगैरे घेण्यासाठी. तर इकडे स्वयंपाकाची पण तयारी चालू होती, बाकी सगळे बाहेर बसले होते. आणि तुम्हाला आता थोडासा बाहेरचा व्ह्यू दाखवते. घराच्या बाहेर खूप छान सुंदर अशी झाडे आहेत त्यांनी लावलेली बाहेर. तर इकडे आले का थोडं माणूस असा निवांत असतं, किंवा कामाची गडबड नसते, काय नसते, त्यामुळे हे सगळे निवांत इथे बसले होते. आणि थोडासा बाहेरचा परिसर बघू शकता इथे या ठिकाणी. तर मग आम्ही संध्याकाळी 4-5च्या दरम्यान बघा, 4-5 नाही, 12:30-1 दीड वाजला असेल म्हटलं चला, कारण अधिक महिना चालू होता. हा गेल्या गुरुवारचा व्हिडिओ आहे, पण थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे मी व्हिडिओ लेट टाकलेला आहे. तर बघा या ठिकाणी खूप सारी गर्दी होती दुकानामध्ये, भरपूर सारे गर्दी होती, कारण अधिक महिना होता, धोंड्याचा महिना होता, त्यामध्ये भरपूर सारं कस्टमर कपडे साड्या वगैरे घेण्यासाठी या ठिकाणी आलेले होते. तर कपडे वगैरे बघितले आम्ही आणि एक प्रॉब्लेम असा झाला की कपडे घरी येऊन गेलो आम्ही आणि दुसरेच कपडे आले आम्हाला, दुसऱ्यांचेच नावचे कपडे आले. मग पुन्हा मी ह्या दुकानामध्ये जवळजवळ दिवसातून 3 ते 4 वेळा आलो होतो आणि संध्याकाळी पुन्हा परत आलो 5-5:30 वाजता.
कपडे चेंज करण्यासाठी, कारण चुकून दुसरेच कपडे आम्हाला आले होते. तर ते कपडे चेंज करण्यासाठी पुन्हा इकडे आलो. संध्याकाळी बघू शकता या ठिकाणी 7-7:30 वाजले होते. 7चा टाईम होता. पुन्हा कपडे बदलण्यासाठी आलो. तर दिवसभरामध्ये 3 ते 4 चक्कर आम्हाला दुकानातच झाले, कारण साडी पण पुन्हा चेंज केली, कपडे पुन्हा चेंज केले. तर साडी कोणती चेंज केलेली आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवेन. पण या ठिकाणी माझ्या भावाचा बड्डे होता, तर केक घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो होतो. तर केक वगैरे घेतला आणि मग आम्ही घरी निघालो. तर खूप उशीर झाला होता आणि तोही एक दिवस पूर्ण धावपळीतच गेला. जाण्यात एक दिवस, येण्यात एक दिवस आणि या ठिकाणी स्वयंपाक वगैरे चालू होता. तर स्वयंपाक वगैरे झाला आणि मग जेवण वगैरे झाले आणि मग निवांत आम्ही या ठिकाणी केक करत होतो. तर छान असं वळण वगैरे घेतलं. तर पुढचा व्हिडिओ असाच तुम्ही कंटिन्यू बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा. चॅनलला सपोर्टची खूप गरज आहे. चॅनल नवीन आहे. तर चला पुन्हा भेटूया असेच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. घे मनीषा. बरं ड्रेस घाल. बरं ड्रेस घाल नसता. बरं इकडे तवर मी ओवळी ती. माझा व्हिडिओ काढ. तांदूळ
राजू दादा हॅपी बर्थडे म्हणलं ना त्याला येतं ते. म्हणलं आता Happy birthday to you. सगळ्यांनी सगळंच म्हणायला पाहिजे. एक जण मागं एक जण पुढं म्हणून. हा मला वर्षी इकडे येतो. अशा बारक्या बारक्या इकडे काय तुला? तू बरं आली. हा फोटो काढा ना तसं फॅन चालू करा ना गरम होते. या पोराने पाहिलं नाही ती मेणबत्ती आलं नाही पोरग बारक वाया. कपड्याला लागल कपड्याला कपडा नाही लागत. झाले का आपल्याला ते काय आता? नाही सांगत ते. हा, या तुम्ही या. चहा पुडी का? एकच तुकडा कापून एकच सगळे चालू कशाला हा, थोडं. फोटो का घेणार फोटो काढू राहिले ना ती या ओम काढू राहिलाय. हं. काढ त्याला गरम व्हायला लागले डोळ्यात गेला का काय डोळ्यात गेलं काय? राहू दे राहून गेलं काय होत नाही. व्हिडिओ बी काढतो ना आणि फोटो बी काढ दोन्ही काढा टाकल्या आपण या ना दोघं चालू तिकडून या तुम्ही. हा, तुम्ही दोघं बस. हा, तू फोटो काढ. आलो की बाया. धरी बरं थोडं दाखव. त्यांची करायचं आता. ते हा. हेच झालं. ताईने बरोबर घेतलं. ते दिसन नाव दिसन तिथं. हा. आलो का ना? चांगलं काढ. माझं काढ मग पोर्ट्रेट मध्ये इथे ये ना. हा, इथे ये. हा, ते सगळं नंतर काय एडिट व्हिडिओ काढता येते सगळे फोटो. नाही नाही पोर्ट्रेट मध्ये चांगलं काढला आता ते मला पण खायचं. काढून आपण दोघी चला आला? तुम्ही दोघं जण काढा आनंद तू बाई आपण या इकडे. आनंद बाई काढ तुला आनंद गेलं जाऊन दे तिकडं हे झालंय पिवळं खूपच नाही त्याच्या याच्यात कोणच्या पायात पिवळं पडाय मम्मी जा जाऊ दे काय नाही होत पिवळं फोटो पडत काढला आहे आपलं चालू फोटो काढा, चला. होम बस तिथं आणि तिकडं बघ ना हा. या तू